शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पावसांचे नुकसान आणि निधी अभावी थांबलेली विकास कामं. सरकारकडे जनतेचा विचार करण्याची वेळ आहे का, की केवळ उद्योगपतींचे हित पाहणारे धोरण राबविले जात आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत कठोर शब्दात टीका केली आहे. काय झोपलेलं सरकार आहे, सुस्त सरकार आहे, नवीन मुद्दा शोधत आहेत. आता झाला एक कबर खोदून झाली, हिंदू मुस्लिम होऊन झाला, बीड प्रकरण झालं. आता नवीन नवीन प्रकरणं काढून राज्य सरकार स्वतः म्हणजे जनतेच्या प्रश्नाकडे जनतेचं लक्ष जाताच कामा नये, कारण हे काही करू शकत नाही. आजची स्थिती वारंवार काय बोलायचं की आज इतकी वाईट आणि दयनीय अवस्था आहे सरकारची की पैसेच नाही. 31 ला पैसे दिलेत आणि अर्धा तासात पैसे काढून घेतले अनेक डिपार्टमेंट मधून. त्यांच्या साईडवर निधी दिल्याचं दाखवलं आणि लगेच ते विड्रॉ पण करून घेतले. म्हणजे इतकी अवस्था वाईट या सरकारची आहे. खरं तर एवढा मोठा नुकसान झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे होती आणि पंचनामे केले पाहिजे होते. कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, त्यातून घुमजाव केला. तुम्ही घुमजाव केला तर शेतकरी तुम्हाला घुमजाव करतीलच. तुम्ही जो शेतकऱ्याशी बेईमानी आणि फसवणुकीचा धंदा केलाय निवडणुकीमध्ये, म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख समजून मतं घेतलं काय? त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली ना या सरकारमधल्या लोकांना की आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहोत? कुणाची फसवणूक करायची? शेतकऱ्यांची करायची, मतासाठी आणि खुर्चीसाठी, सत्ता मिळवण्यासाठी. हे जे काही चाललंय राज्यात, हे बेईमान लोक खुर्चीवर बसलेत, त्याचा तो परिपाक आहे. आणि म्हणून शेतकरी आज राज्यामध्ये आत्महत्या करतो. आता अवकाळी पावसामुळे, गारपिटामुळे प्रचंड नुकसान झालं. साधे त्याचे पंचनामे करावेत हे जर सरकारला सुचत नसेल तर हे सरकार आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस याच्याशी काही देणे घेणं राहिलं नाही. आता आपण पाहतो सगळे डेव्हलपर, बिल्डर त्या धुमाकूळ घालतायत मंत्रालयात. व्यापारी, उद्योगपती, बिल्डर, डेव्हलपर, कंत्राटदार यांचा फार मोठा धंदा मंत्रालयात झाला आहे. मंत्रालय जणू आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस, आदिवासी, शोषित, पीडित, दलितासाठी राहिलेलं नाही, तर मंत्रालय आता केवळ आणि केवळ या मोठ्या लोकांसाठी, व्यवसायी लोकांसाठी, बिल्डर, डेव्हलपरसाठी आता मंत्रालय राहिलेलं आहे. आणि त्यांचंच काम त्या ठिकाणी होते आहे. प्रचंड भ्रष्टाचार राज्यात वाढलेला आहे, त्याची परिसीमाच नाही. दररोज लोक पकडले जात आहेत एसीबी मधून. इतका भ्रष्टाचार. कोणी अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. धाक राहिला नाही कुठल्याच यंत्रणेवर, कुणाचाच धाक नाही. कारण जर सरकारच लुटीचा धंदा करत असेल तर त्यामध्ये कुणाकडून काय अपेक्षा ठेवायची? आणि म्हणून यामध्ये सर्वात उद्ध्वस्त होत आहे तो शेतकरी होत आहे. कर्जमाफी नाही, आम्ही सरकारकडे आता आमचं मागणं आहे की तात्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या. मागच्या 1.5 वर्षापासून, 2 वर्षापासून अनेक प्रस्ताव मदतीचे शेतकऱ्यांचे सरकारकडे आहेत, त्याच्यावर निर्णय होत नाही आहे. तर म्हणून हे लवकरात लवकर यांचे पंचनामे करून त्यांना मदत दिली पाहिजे. आणि नाही तर आम्ही आमचं ठरलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू. प्रचंड नुकसान झालेलं आहे. हातात आलेलं पीक गेलेलं आहे. रबीचं पीक सर्वथा नष्ट झालेलं आहे. भाजीपाल्यापासून, डाळिंबापासून अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकार गांभीर्याने घेईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी, सामान्य माणूस आणि विकास कामाबद्दलचा रोष या टीकेतून स्पष्ट दिसतोय. आता सरकार यावर काय उत्तर देणार आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.